नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे याची प्रतीक्षा सर्व माता भगिनींना होती. आता ती प्रतीक्षा संपलेली आहे. तिसरा हप्ता आपल्या खात्यात पडायला आता सुरुवात झालेली आहे आणि आज ज्या महिला राहिल्या असतील त्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहे. आता पैसे आले की नाही, कसे चेक करायचे आहे ते आपण बघणार आहोत आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काय करायचं ते देखील आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्स माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. खुश खबर, लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरुवात. पैसे आले की नाही असे चेक करा. तर बघा, अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते कालपासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून पडायला सुरुवात झालेली आहे आणि आजसुद्धा ते पैसे संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे. आता हे पैसे आले की नाही, कसे चेक करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तरी माझी माता भगिनींना विनंती आहे, जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिना 1,500 रुपये देण्यात येत आहे. थोड्याच दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेचा पुढचा म्हणजे तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी वाटप केला जाणार आहे. तर बघा, ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत 1,500 रुपये आपल्याला दर महिन्याला दिले जाते आणि जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा प्रचंड कमी दिवसात ही योजना खूप जास्त प्रसिद्ध झाली भारतामध्ये. आणि आता आजच्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी आता जे आपला तिसरा हप्ता आहे तो सर्व महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे. दरम्यान महिलांच्या खात्यात या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली होती त्यांच्या खात्यावर आता 4,500 रुपये जे आहे त्या महिलांच्या खात्यावर पडायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नव्हता अशा महिलांच्याच खात्यात हे 4,500 रुपये जमा होणार आहे आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होत आहेत. तर बघा, जे आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे जे पैसे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. जर ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केले होते त्यांच्या खात्यात 1,500 रुपये लवकरात लवकर जमा होतील. तर बघा, पहिल्या टप्प्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केलेली होती म्हणजे सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांच्या खात्यावर सुद्धा याच महिन्यात 1,500 रुपये जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 2,31,294 नवीन महिलांनी अर्ज केलेले आहेत. बघा, या योजनेअंतर्गत जो दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यात 2 लाखाहून अधिक महिलांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत. पण महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्यामुळे हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्या महिलांची बँक खाते आणि आधार नंबर लिंक नाही त्या महिलांच्या अशा हजारो महिला आहे आणि त्या महिलांच्या खात्यावर अजूनसुद्धा एकही रुपया आलेला नाही. यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 3,000 रुपये मिळाले होते. तर बघा, यापूर्वी जेव्हा आपण सुरुवातीला अर्ज केलेला होता 31 ऑगस्टच्या आधी त्या महिलांना 3,000 रुपये म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर बघा, आता ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना आता 4,500 रुपये मिळणार असल्याची माहिती आहे ती आपल्या समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 2,31,294 नवीन महिलांनी अर्ज केलेले आहेत. मात्र आत्तापर्यंत अनेक महिलांचे खाते आधार नंबर लिंक नसल्यामुळे हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे महिलांना लवकरात लवकर बँक अकाउंट आणि आधार नंबर काय करायचं आहे, लिंक करून घ्यायचा आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार असं सांगण्यात येत आहे. तर बघा, आता आपल्याला जे पैसे आहे ते कसे आले की नाही चेक कसे करायचे, जो आपला तिसरा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये जमा झाला का नाही तो कसा चेक करायचा आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत जर तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असेल तरच तुम्हाला जो तिसरा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा चेक करायचं. तर काय करायचं, तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, तुमचं बँक अकाउंट आहे जे तुम्ही याला बँक अकाउंट दिलं असेल कागदपत्र जोडताना ते तुम्हाला आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या ऑनलाईन बँक ॲपद्वारे खात्यात पैसे आलेत की नाही हे चेक करू शकतात. बघा, तुमचं जे बँकिंग ॲप असेल, तुम्ही तुमचं कोणतं खातं असेल, जे SBI असेल किंवा अन्य खातं असेल
त्या ॲपद्वारे तुम्ही हे पैसे आले की नाही ते चेक करू शकता. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही हे तुम्ही बघू शकता. तर बघा, तुम्हाला ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री ती बघायची आहे आणि तिथे तुम्हाला बघू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही, तुम्हाला तिथे मेसेज दिसेल. तसेच बँकेत जाऊन देखील पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही चेक करू शकता. तर बघा, तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही. आता बघा, ज्या महिलांना आता तिसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा एकही रुपया भेटलेला नाही आणि याच्या मागचे सुद्धा त्यांना 3ही हप्ते भेटलेले नाही, तर अशा महिलांनी आता काय करायचं आहे? त्यांनाही पैसे मिळणार आहे की नाही तेच आपण बघणार आहोत. तर बघा महिलांनो, 4,500 रुपये खात्यात जमा झाले नाहीत, टेन्शन घेऊच नका. फक्त एक काम करा. बघा, जर तुम्हाला 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त तुम्हाला हे काम करायचं आहे. आता मी जे काम सांगणार आहे तुम्हाला ते लगेच करून घ्यायचं आहे. तर बघा, ज्या महिलांच्या खात्यात अजून 4,500 रुपये जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहिजे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी अर्जात माहिती भरलेली आहे ती पुन्हा एकदा तपासून बघायचं आहे. ज्यांना 4,500 रुपये भेटले नाहीत त्यांनी. म्हणजेच अर्जात भरलेल्या बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. तर बघा, तुम्ही जे बँकमध्ये जी तपशील भरलेली आहे, ती डिटेल्स भरली आहे, ती तुम्हाला एकदा तपासून पाहिजे, चेक करून घ्यायची. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल तर आधार लिंक झालं आहे की नाही याची खात्री करून घ्यायची. तर बघा, ही संपूर्ण डिटेल्स जेव्हा तुम्ही चेक करसाल, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जर आपलं आधार लिंक आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं, खात्री करून जायचं बँकमध्ये जाऊन. जर बँक खात्याचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाही. तर बघा, जर तुमचं बँक खातं जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला तो तिसरा हप्ता आहे, या तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. पैसे खात्यावर लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तर बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हा जो तिसरा हप्ता आहे तो लवकरात लवकर मिळवा, तर तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर जे आधार कार्ड लिंक आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळेल. तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होणार नाही. तर बघा, जेणेकरून काय होईल, तुमचा जो खाता आहे या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येण्यात काही अडचण येणार नाही. तसंच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा नंबर भरला आहे अशा संयुक्त खाते धारकांनाही पैसे मिळणार नाहीत. तर बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्या महिलांनी काय केलं की नवरा बायकोचं हे जे खातं आहे ते एकच असेल तर त्यांनासुद्धा पैसे इथे मिळणार नाही. तुमचं जे जॉईंट खातं आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आणि तुमचं जे सेपरेट खाते ते खातं तुम्हाला तिथे जोडायचे, तरच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते पैसे येईल. जर तुमचं असं असेल तर इथे सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते. तुम्हाला सेपरेट खातं तुमचं उघडायचं आहे आणि तुमचा जो आधार जो नंबर आहे तो तिथे द्यायचा आहे. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक खातं सुरू करायचं आहे. त्याची माहिती समोर भरावी लागेल, पण हे खातेसुद्धा आधार कार्डशी लिंक असणे हे महत्त्वाचे. जर तुम्ही तुमचं स्वतःचं खातं दिलं आणि तुमचं जर आधार लिंक नसेल तुमच्या खात्याला, तरीसुद्धा तुम्हाला इथे पैसे येणार नाही. सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे मिळण्याच्या डी-बी-टीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. तर बघा, सरकार जे योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला बँकेद्वारे पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये डी-बी-टीच्या माध्यमातून ट्रान्सफर करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. म्हणजे आजच्या दिवशी हे 29 सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वाटप करण्यात येणार आहे. तर बघा, आजचा जो मेळावा होणार आहे रायगडमध्ये, या मेळाव्यानुसारच जो राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता सरकार महिलांच्या खात्यावर पाठवणार आहे. म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर पाठवणार आहे. तसंच बँकेकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत, त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. तर बघा, 28 सप्टेंबरपासूनच जे तिसरा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावर येणे सुरू झालेले आहे. जसे बँकेकडे सुद्धा पैसे आलेले आहे आणि बँकच डी-बी-टीच्या माध्यमातून हे महिलांच्या खात्यावर पैसे पाठवत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासायला सुरुवात करावी. तर बघा, तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल की बुवा आपल्याला 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तुम्हाला तसा मोबाईलवर सुद्धा मेसेज येणार आहे आणि तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा डिटेल्स चेक करू शकता की तुम्हाला पैसे आलेत की नाही. तर अशी माहिती होती मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.